खोपोली नगर परिषद शाळांचा होणार सर्वांगीण कायापालट, माध्यमिक शिक्षण समन्वय समिती अध्यक्षपदी हरीश काळे यांचा पदभार। खोपोली प्रतिनिधी। खोपोली नगरपरिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले नगरसेवक हरीश विठ्ठलराव काळे यांनी शुक्रवार दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। त्यांच्या नियुक्तीमुळे खोपोली शहरातील माध्यमिक शिक्षण व्यवस्थापनाला नवे नेतृत्व मिळाले असून शिक्षण क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। खोपोली नगरपरिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी हरीश काळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले होते। खोपोली नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. 31 तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या अटी नियमावली 1981 मधील तरतुदींनुसार माध्यमिक शाळा समिती अंतर्गत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी हरीश काळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर हरीश काळे यांनी शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, शाळांमधील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच शिक्षण व्यवस्थेतील समन्वय प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले। पत्रकारांशी संवाद साधताना हरीश काळे म्हणाले, खोपोली नगरपरिषदेच्या प्रत्येक शाळेला मी स्वतः भेट देऊन पाहणी करणार आहे। ज्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांच्या किंवा शैक्षणिक व्यवस्थेच्या समस्या असतील, त्या प्राधान्याने सोडविण्याचे काम केले जाईल। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि नगरपरिषदेच्या शाळांचा सर्वांगीण कायापालट व्हावा, यासाठी मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार आहे। या पदग्रहण सोहळ्यास नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक संदीप पाटील, राहुल गायकवाड, समीर मसुक, विनायक तेलवणे, दिनेश थोरवे, नगरसेविका मयुरी शेलार, अनिता पवार, रेश्मा गायकवाड, विनीता कांबळे, मानसी काळोखे, अश्विनी अत्रे, माजी नगरसेवक मोहन उसरमल, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, आनंद नायडू, शिवसेना प्रमुख तात्या रिठे, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, उपशहर प्रमुख विशाल गायकवाड, तुषार हजारे, शिवसेना नेते गणेश खानविलकर, RPI नेते प्रमोद महाडिक, भाई रूपवते, प्रवीण महाडिक, सामाजिक कार्यकर्ते उल्हासराव देशमुख, विवेक पाटील, सचिन मसुका, संतोष नायडू यांच्यासह शिक्षकवृंद आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी हरीश काळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। माध्यमिक शिक्षण विभागातील विविध प्रश्न सोडविणे, शाळांमधील समन्वय वाढविणे आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने हरीश काळे यांच्या नियुक्तीकडे शिक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे। आपले कर्जत खालापूरचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या खोपोलीचे प्रथम नागरिक तथा माझे मार्गदर्शक मित्र नगराध्यक्ष कुलदीपभाई शेंडे यांच्या सूचनेनुसार आणि जे काही आमचे सर्व सभापती असतील, सर्व नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, यांच्या सर्व एकमताने आज जे काही मला आज पदभार माध्यमिक शाळा समन्वय समिती जी आहे त्या माध्यमिक शाळा समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून ही समिती शासनाच्या मार्फत गठीत, शासनाच्या नियमानुसार ही समिती गठीत केलेली आहे। आणि या आपल्या ज्या खोपोली शहरातील ज्या काही 6 माध्यमिक शाळा आहेत, त्या 6 माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये आपण त्या वार्डातला, त्या प्रभागातला जो काही नगरसेवक आहे त्या नगरसेवकाला तिथं अध्यक्ष म्हणून आपण तिथे त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत हा तिथला कारभार चालणार आहे। आणि त्या सर्व 6 जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा समन्वय होण्यासाठी आणि त्या अध्यक्षातून सर्वांनी मिळून जे काही आमचे सन्माननीय नगराध्यक्ष आहेत यांच्या सूचनेनुसार मला त्यांचा अध्यक्ष म्हणून या आपल्या माध्यमिक शाळेचा समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून आज त्यांनी मला अध्यक्षांनी पदभार दिला आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि जे काही आमच्या 6 शाळेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि आमची जी काही माझ्यासोबत जे काही 18 सदस्य आहेत त्यांची सुद्धा आज नियुक्ती झालेली आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये
आज म्हणजे आत्ताच्या या क्षणापासूनच हा जो काही माझा कार्यकाल आहे हा या कार्याला सुरुवात झालेली आहे. आणि प्रथमच आल्यानंतर आम्ही इथे जेव्हा आलो त्यावेळी पूर्ण इथं हा जो काही सभोवतालचा परिसर होता इथे बरंच काही टाटा हॉस्पिटलचं काही साहित्य पडलेलं होतं, जुनं पुराणं सर्व. तर ते आल्याच मी 2 दिवसापूर्वी सगळे इथले साहित्य वगैरे जे आहे ते काढायला लावून इथली प्रथमतः मी माझ्यापासूनच तिथून स्वच्छतेची सुरुवात केली. आणि उद्यापासूनच 15 ऑगस्टपासून आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ज्या काही भेटी आहेत त्या तिथला स्थानिक जो अध्यक्ष आहे त्या शाळेच्या अध्यक्षाला घेऊन त्या शाळेमध्ये मी प्रथमतः तिथे भेट देऊन त्या भेटीमध्ये तिथले जे काही मुख्याध्यापक आहेत आणि तिथले काही शिक्षक वृंद आहेत त्यांच्याशी आणि त्या विद्यार्थ्यांशी एकत्रपणे मी त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करून त्यांच्यातला काही संवाद आहे तो संवाद घडवून तिथल्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, आमच्या शिक्षकांच्या समस्या असतील किंवा आमच्या मुख्याध्यापकांच्या समस्या असतील, त्या समस्या कशा सोडवता येतील याचा मी पुरेपूर्ण आपल्या नगरपालिकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे सर्व सभापती आणि नगरसेवकाच्या माध्यमातून तो पुरेपूर मी प्रयत्न करणार आहे. येणारा काळ हा AI चा काळ आहे, इंटरनेटचा काळ आहे. आणि याच्यामध्ये आजचा जो आपला विद्यार्थी आहे तो म्हणजे नगरपालिका ज्या काही शाळा आहेत किंवा जिल्हा परिषद शाळा असतात खेडेगावमध्ये त्या शाळेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो काही समाजाचा दृष्टिकोन आहे की तिथे गरीब विद्यार्थी किंवा मध्यमवर्गीय भागातील विद्यार्थी तिथे शाळा शिकतात. तर आज आपण जर पाहिलं तर आमच्या कमिटीमध्ये बरेच जण म्हणजे मी जरी झालो तर मी एका जिल्हा परिषदमध्ये शाळा शिकलेला विद्यार्थी आहे. आणि बरीच आमची काही मंडळी आहेत, माझ्यासोबत जे काही नगरसेवक आहेत ते सुद्धा शिक्षण मंडळाच्या शाळेतून, काही जण नगराध्यक्ष सुद्धा झालेले आहेत, काही नगरसेवक सुद्धा झाले. आणि याच्या माध्यमातूनच त्यांना या येणाऱ्या काळामध्ये जे काही येणाऱ्या काळाची आव्हानं आहेत हे आव्हानं कसे पेलता येतील, असे कसे उपक्रम आपल्याला तिथे राबवता येतील ते सुद्धा उपक्रम त्या शाळेमध्ये मी तेथील उपक्रम मी राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न तिथे करणार आहे. आणि आमचे जे काही शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षकांना आता याच्या अगोदर प्रशासक होते 4 वर्ष, ते 4 ते 5 वर्ष प्रशासक होते. पण प्रशासन आणि शिक्षक यांच्यामध्ये थोडासा जो संवाद असतो हा कमी असतो. त्यांच्या समोर जाण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी, त्यांना बोलण्यासाठी थोडे ते कचरतात. पण एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्याकडे जातो, कारण तो लोकप्रतिनिधी हा त्यांनी निवडून दिलेला असतो, त्या शिक्षकांनी त्यांना मतदान केलेलं असतं. म्हणून आम्ही तिथला जो काही स्थानिक नगरसेवक आहे तो स्थानिक नगरसेवक त्या शाळेचा अध्यक्ष म्हणून आम्ही तिथे स्थापित केलेला आहे. त्याच्यामुळे तिथल्या समस्या ह्या त्या अध्यक्षाला सांगितल्या जातील आणि ते अध्यक्ष असतील किंवा तिथले जे मुख्याध्यापक असतील ते मुख्याध्यापक त्या समस्या मला येऊन सांगतील. त्यांच्या काही मागण्या असतील त्या मागण्या माझ्यासमोर मांडतील आणि त्या मागण्यांचं कौन्सिलमध्ये आमच्या ज्या काही सर्वसाधारण सभा असतील त्या सर्वसाधारण सभेमध्ये तिथे आवाज उठवून जे काही माझे सर्व सदस्य आहेत नगरसेवक, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून ते विषय कसे तडीस घेऊन जाता येतील याचा पुरेपूर प्रयत्न करून त्या प्रत्येक शाळेला. आणि माझं जे काही हे पद आहे हे पद म्हणजे मी तेच अध्यक्षांना सुद्धा सांगितलं की हे पद माझं हे लोकसेवेसाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा मी व्यक्ती आहे हे आपणाला सर्वांना माहीतच आहे. आणि त्याचाच कुठंतरी भाग म्हणून आणि हे पाहूनच मला वाटतं सन्माननीय आमचे लाडके आमदार साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांनी आणि सर्वच माझ्या सदस्यांनी मला या खुर्चीवर आज स्थानापन्न केलेलं आहे. आणि या खुर्चीला नक्कीच मी पुढे चांगला वाव देण्याचा प्रयत्न करीन. आणि माझ्या कामातून आपल्याला माझी जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा आज जी काही माझ्यावर हा भार पडलेला आहे, शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. आणि त्या पूर्ण शिक्षकांचं आणि त्या अध्यक्षांचं नेतृत्व मी करतोय म्हटल्यानंतर आज जरी मी या खुर्चीवर बसलेलो असलो तरी त्या खुर्चीचं जे काही पुढं जे कार्य आहे आणि या खुर्चीविषयी जी काही जी शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची जी काही आत्मीयता निर्माण होईल, ही आत्मीयता निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या कामाच्या माध्यमातून मी पुरेपूर प्रयत्न करेन. जय हिंद, जय भारत.